आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65. राहुरी तालुक्याच्या देवळाली प्रवरा येथील प्रसादनगर भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये राहुरी तालुका वात्सल्य समिती, साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र आणि महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक एकल महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी राहुरी तालुका वात्सल्य समितीचे सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढोस यांनी उपस्थित एकल महिलांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंतीनिमित्तानं एकल महिलांच्या हस्ते फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं गेलं. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी विधवा आणि वंचित महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठं काम केलं. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत एकल महिलांनी संघटित होऊन बचत गट आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. यासाठी शासन आणि साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य केलं जाईल, असं आप्पासाहेब ढोस यांनी सांगितलं. विधवा महिलांना त्यांचा एक मार्गदर्शन मिळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता. महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या सूचनांप्रमाणे आज जे काही विधवा महिलांचं धोरण राज्य शासन घेऊन पुढे येत आहे, तर त्या अनुषंगाने आज साऊ एकल महिला समितीच्या वतीने असेल आणि महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागाच्या वतीनं आज या ठिकाणी प्रसादनगर येथे हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलं. त्याचबरोबर महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील यांचं कार्य ह्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम त्या निमित्ताने करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांना रोजगाराचं मार्गदर्शन आणि त्यांच्या समस्या या ठिकाणी विशेषत्वाने जाणून घेण्याचं काम करण्यात आलेलं आहे. या निमित्ताने मी आजच्या या जागतिक विधवा दिनाच्या निमित्ताने सर्व आमच्या भगिनींना शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सगळ्यांच्या समस्या ज्या असतील त्या महाराष्ट्र शासनापर्यंत आम्ही अंगणवाडी सेविका असतील, देवळाली प्रवराच्या सर्व त्या महिला बालविकास विभागाच्या वतीनं असेल आणि आम्ही स्वतः साऊ एकल महिला समितीच्या वतीनं असेल महाराष्ट्र शासनापर्यंत त्या पोहोचवण्याचं काम आजच्या या दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी करणार आहोत. आणि या निमित्ताने महाराष्ट्र शासनाचे आणि विशेषत्वाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी विधवा धोरण राज्याचं आमच्या विनंतीवरून आणलेलं आहे. त्यांचाही या निमित्ताने विशेष आभार व्यक्त करतो आणि साऊ एकल महिला समितीचे जे काही प्रमुख निमंत्रक आहेत राज्याचे हिरंब कुलकर्णी यांचेही आभार व्यक्त करतो की ते सध्या या धोरणांच्या समितीवरती सदस्य म्हणून त्यांना घेतलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच राज्यातल्या विधवांचं आता जे काही काम चालू आहे आणि विधवांच्या ज्या अडचणी आहेत त्या राज्य शासनापर्यंत पोहोचतील. या कार्यक्रमाला राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, पत्रकार आशिष संसारे, प्रभाकर कांबळे, रजनी कांबळे, समीर शेख, आरोग्य सेविका सीमा निकलोस आल्हाट, अंगणवाडी सेविका ज्योती जोशी यांच्यासह मोठ्या संख्येनं एकल महिलांची हजेरी होती. प्रास्ताविक शिवाजी घाडगे यांनी केलं तर सर्वांचे आभार गणेश भालके यांनी मानले. सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.